रामकृष्ण हरी मंडळी, नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या पद्धतीने देवीची उपासना करतो. कोणी सप्तशतीचा पाठ करतोय. त्या सप्तशतीमध्ये अनेक प्रकारे अनेक स्तोत्र आहेत, अर्गला आहे, कीलक आहे. अशा प्रकारे आपण देवीच्या नावांचा जागर करण्याचा प्रयत्न करतो. आता या आपल्या देवीचा एक मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. आपण अनेक वेळा अनेक तांत्रिक गोष्टी होताना किंवा एखादे पिक्चर पाहिले असतील तुम्ही किंवा मूवीज पाहिले, मालिका पाहिले, याच्यामध्ये काहीतरी जादूटोणा करताना ओम ऐं ह्रीं क्लीं अशा पद्धतीने ते दाखवलं जातं. तर अनेक वेळा आपला असा गैरसमज झालेला असतो की हे काहीतरी तांत्रिक लोकांचा काहीतरी मंत्र आहे. पण ह्या आपल्या दुर्गेचा आवडता असा मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. आपण आज बघणार आहोत या श्लोकाचा किंवा या मंत्राचा अर्थ काय. तर या मंत्रामध्ये शब्द आहेत. ओम हा आपण त्याच्यामध्ये सुरुवात लावलेली, आपण त्याचं पहिलं अक्षर आहे ऐं. आता हा बीज मंत्र आहे. ऐं, ह्रीं आणि क्लीं ही तीन त्यातली बीजाक्षर आहेत. तर त्या ऐंचा अर्थ आहे ऐंकारी सृष्टी रूपाय, म्हणजे सृष्टी रूपामध्ये असणारी ऐंकारी. हा ऐं म्हणजे ऐंकारी सृष्टी रूपाय. दुसरा आहे ह्रीं, ह्रींकारी प्रतिपालक. ती प्रतिपालका अशी असणारी आहे. म्हणजे जसं आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो की उत्पन्न करणारा, पालन करणारा विष्णू, तशी ही ह्रीं म्हणजे पालन करणारा. आणि क्लींकारी कामरूपिणी, कामरूप अशी असणारी क्लींकारी. तर ऐं म्हणजे सृष्टी रूपाय, ह्रीं म्हणजे ह्रींकारी प्रतिपालिका आणि क्लींकारी कामरूपिण्ये. आणि ही बीज नाम आहेत म्हणून बीज रूपे नमोस्तुते. तर असा हा श्लोक आहे. हा श्लोक आहे सिद्धकुंजिका या स्तोत्रातला. तर या सिद्धकुंजिकाचा असा हे आहे की तुम्हाला सप्तशती करण्याची सुद्धा आवश्यकता नाही जर तुम्ही नुसतं सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं तर. त्याच्यामध्ये पुढे आहे चामुंडायै विच्चय. तर चामुंडा सगळ्यांना माहिती आहे की ज्याला चामुंडाचा जिने वध केला ती चामुंडा. आणि यैकारी तर यश देणारी अशी ही आहे. आणि विच्चय म्हणजे भय घालवणारी अशी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. तर भय घालवणारी, यश देणारी अशी आपली दुर्गा माता. तर ह्या श्लोकाला किंवा ह्या मंत्राला घाबरू नका. आणि हा मंत्र भगवान शंकरांनी, हे स्तोत्र आहे सिद्धकुंजिका, हे पार्वती मातेला सांगितलेले आहे. आणि हे सांगताना त्यांनी तिला अशी काळजी दिली आहे की हा तू सर्वांना सांगू नकोस. त्यामुळे हे ऐकणारे फार कमी लोक असतील जे ऐकतील. ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवायचं की द्यायचं हे तुम्ही ठरवा. पण रुद्रयामल यामध्ये हे सिद्धकुंजिका स्तोत्र सांगितलं आहे. बीज मंत्र आहे त्याच्यामध्ये. पूर्ण स्तोत्र आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे या मंत्राचा या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा वेळा त्याचा जप करण्याचा प्रयत्न करा. दुर्गा तुमच्या पाठीशी उभी आहे. रामकृष्ण हरी.